की माझ्या मतदारसंघामध्ये जी गोशाळा आहे तिथला जो कोण महाराज आहे, महाराज, त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही, पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते, त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। अजून काय विद्यापीठामध्ये महाराजांवर गुन्हा झालाय ना, मुलीवर, लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून। ते भाजपच्या कुठल्या तरी काय हो किरण संस्कृती का काय का कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते। अर्थात त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे, दुसरं काय असणार अपेक्षित? पाठीशी घातलं जाईल का त्यांना? जरा बघतो मी आता, तुम्ही थांबा जरा, सगळं नको आता। पाठीशी घालणारे आता कुठे आहेत ते बघतो मी। प्रत्येक जण येऊन भाषण करून गेलाय माझ्या विरोधात, आता बघतो। आता माझं भाषण मात्र ऐकायला तुम्ही या तिथं दापोलीकरांनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।